भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। श्री राम भगवंताला वंदन करतो, नमन करतो। पवनपुत्र हनुमान बजरंगबलीला सुद्धा त्यांच्या चरणी मी नमन करतो। या ठिकाणी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचे लाडके, प्रत्येक गोरगरिबांच्या हृदयामध्ये वास करणारे त्यांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो, त्यांना वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्राचे नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांना आज जनतेने या ठिकाणी त्यांचा फोटो वरती करून जे त्यांचं स्वागत केलं, हे साहेब स्वागत नाही आहे, यांच्या हृदयामध्ये तुम्ही आहे। आणि या ठिकाणी मी तमाम अमरावती जनतेच्या वतीनं त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की या ठिकाणी मोदीजींनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवनीत राणाला संधी दिली, त्याबद्दल अमरावतीकरांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे लाडके, वन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारे, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपचा प्रचार करणारे, मोदीजींच्या योजना पोहोचवणारे लाडके प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सुद्धा मी स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित आदरणीय बोंडे साहेब आहे, आदरणीय आमचे कवाळे साहेब आहे, सचिन भाऊ आहे, आमचे तळस साहेब आहे, आदरणीय आमचे शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ कोटे या ठिकाणी उपस्थित आहे, जगदीश भाऊ गुप्ता आहे, आमचे प्रताप दादा अडसळ आहे, अनेक या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहे, माजी आमदार या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित, सगळ्यांचे नाव मी घेणार नाही, पण सगळ्यांच्या चरणी मी नमन करतो, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो। या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, पण भाऊ, ज्यांचा विषय आज इथे कवाळे साहेबांनी काढला, ज्यांनी मला भाऊनी सांगितलं, जेव्हा एखादं लग्न असते तर नवरीच्या परिवाराने शांत राहिलं पाहिजे, सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यांसोबत नम्र राहिलो पाहिजे। पण या ठिकाणी लक्षात ठेवा, रवी राणा कधी कधी 24 घंटे झुकला राहते। गोरगरिबांसमोर, आमच्या बहिणींसमोर, आमच्या युवकांसमोर आणि बुजुर्गांसोबत आणि बेलघाटच्या आदिवासी कुटुंबांसोबत सुद्धा रवी राणा झुकला राहते, झुकत राहील। पण या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की यावेळेस खासदार नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे। आणि हा फॉर्म नाही भाऊ, हे विजय रॅली आहे। या विजय रॅलीचं स्वागत कोणा कापरामध्ये हे फक्त ट्रेलर आहे, 10% लोकच फक्त आलेले आहे, कारण फॉर्म भरायचा होता, म्हटलं 10% लोकांनाच विनंती केली या। पण जेव्हा या ठिकाणी अनेक सभा होईल, अमरावतीमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही, हे गोरगरीब, सर्वसामान्य, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी कमळाला डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा विजय करेल आणि मोदीजींचे हात मजबूत करेल। मजबूत कराल ना? तिकडे दूर पक्का ना? आपकी बार, आपकी बार। आणि ज्यांनी 2 दिवसांनी फॉर्म भरला त्यांना सांगणं आहे की या ठिकाणी ही जनता जे आहे, देख लो आंखों से और कमल खिलेगा लाखों से, कमल खिलेगा लाखों से। आणि या ठिकाणी सगळे म्हणतात रवी राणा भाजप सोबत काऊन आहे? अरे मला सांगा, या देशामध्ये जर आपण जन्मलो, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला कुटुंब समजलाय,
ज्या देशाच्या पंतप्रधानांनी अहोरात्र जीवन या देशासाठी दिलेलं आहे, जर त्या देशाच्या पंतप्रधानासाठी जर मी सोबत नाही राहिलो तर या देशामध्ये राहून माझा उपयोग नाही. अरे रवी राणाच्या रक्तामध्ये गोरगरिबांची सेवा करणं, गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणं, गोरगरिबांच्या हक्कासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांना न्याय देणं या रवी राणाच्या रक्तामध्ये आहे. एक आमचा मित्र म्हणे, कवळे साहेब बोलले आमचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे तो. मैत्रीपूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते, देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते. अरे मोदी सरकारवर बोलते, मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता, माझ्या बापाचं नाव आहे हमाल. अरे नवनीत राणाचा बाप तो माझी सैनिक होता, त्या बॉर्डरवर लढला, अनेकांची सुरक्षा केली, सेवा केली, तो नवनीत राणाचा बाप. अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो, मी भाऊला सांगितलं जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही. राजकारण हा माझा धंदा नाहीये, राजकारण करून मी पोट भरत नाही, राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत नाही, मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आलेला आहे. आणि मी आज इथे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या, त्या याच्यासाठी गेल्या की देशामध्ये पंतप्रधान जे काम करताय त्या कामाचा जर त्या फुलाची पंखडी जर बनू शकलो नाही, त्यांच्या एवढ्या योगदानासाठी एखादं नखून एवढं जर आपण साथ दिला नाही तर म्हणे आपला राजकारण काही करून उपयोग नाही. हे नवनीत राणाचे शब्द होते. अरे रवी राणाला म्हणतात की मोठी संपत्ती आहे. भाऊला विनंती करतो, जेवढ्या चौकशा करायच्या आहे उद्धव ठाकरेंनी 33 महिन्यामध्ये करून टाकल्या. 33 महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ, आमचे मित्र तिथे मंत्री होते, कामगार मंत्री होते, महिला बाल कल्याण मंत्री होते, आपलं इरिगेशनचे मंत्री होते. एवढा मंत्रीपद भोगताना मी 2.5 वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे, आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो, अजून 2.5 वर्षात पत्ता नाही आहे. त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले 2 मंत्री होते. एक माझी बहीण तिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ, हे दोन्ही मस्त 33 महिने मंत्रीपद भोगलं. मी त्यांना प्रश्न करतो, कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धार केला?